कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आम्ही आता फायनली एअरपोर्टला आलोय गाईज आणि आता ट्रिप चालू होता. ये ड्रीम ट्रिप भाई, मसाई मारा ड्रीम ट्रिप. आणि आता फुल रेडी झालेला आहे एकदम मस्त. शिवानीचा हा एअरपोर्ट आउटफिट चेंज करते ही पोरगी. 2-2 तासांनी चेंज केलेलं आहे बाय द वे. त्याच्यानंतर आम्ही आता एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि आमचे मित्र इथे आमचा वेट करताय. गाईज फायनली मसाई मारा. गणपती बाप्पा. अरे हे लोक पण इथेच असतील ना. हा आलेत ते आलेत. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. चला काही जरा ट्रिप चालू होत आहे. आता नेहा आणि तेजस आतमध्ये वेट करताय. ते ऑफिसर हिला विचारतो. अच्छा दो शिवानी है क्या? नहीं, एक शिवानी गई ना मैंने अंदर. तो नहीं, मैं दूसरी शिवानी हूँ. ये कंफ्यूज नहीं होता क्या म्हणजे? ध्यान रखा करो म्हणे. सगळं झालंय होय. एका वर्षानंतर सगळं झालंय आपलं. माझ्या एकाच्या किती वेळ लागला. आम्ही नाही माहिती मला. स्टोरी सांगायची. अरे मला स्टोरी सांगायची. नाही आम्ही वेब चेकिंग केलं, पण वेब चेकिंगचा एकच काउंटर होता आणि त्याला आम्हाला 1.5 तास लागले वेब चेकिंग करायला. आई साहेब एवढे ग्रुप चेकिंग चालू होती. 18 बॅग्स लोकांनी चेकिंग केले. लिटरली खूप वेळ झाला. खूप but वेळ ठीक झाला आहे, guys. झालंय सगळं. 1 तास लागल्यानंतर आम्हाला हे भेटलेलं आहे. आता तर चला फायनली आमची ट्रिप आता स्टार्टेड. आता इमिग्रेशन होणार. तर गाईज आता आम्ही मॅगडी मध्ये आलोय. सगळ्यांनी ऑर्डर केलंय. भरभरून सगळ्यांना भुका लागलेल्या. एवढी भूक लागली की बोलायची इच्छा नाही होत्या. आणि आता नेहाचे गिफ्ट चालू होत आहे. येणार आहे, काढा finally. काढा लवकर. तिकडे माझ्याकडे रिटर्न गिफ्ट आहे. तर गाईज आम्ही गिफ्ट आणलेलं आहे नेहासाठी. रिटर्न गिफ्ट आहे. नेहा तुझ्यासाठी, तुझ्या बर्थडे साठी हॅपी बर्थडे फ्रॉम शिवानी अँड चेतन. अभी मेकअप सीखा. मेकअप सिखाया तो पूरा मेकअप देगी. फिर इसने बॉम्ब फोड़ दिया. केवढा दिलाय पण. चला, उघडा. काय काय दिलंय पण त्याच्यामधलं. हिने काय काय तुला सगळं दिलंय का? सगळं बी तू उघडा. दिस इज ऍक्च्युअल गिफ्ट. ए नाही इधर प्रोडक्ट दिख रहे ना. हे हे मला खूप टाइमपास पाहिजे होतं. खूप चलो सक्सेसफुल. व्हेरी गुड ठीक आहे. व्हेरी गुड. हे म्हणजे बहुत टाइम से हे आम्ही माहिती ऍक्च्युली ब्लॉग मध्ये म्हटलं की तिचा गिफ्ट तिलाच उघडू दे आणि तिला आवडलं की नाही ते आमचं म्हणजे. आपण मला त्याच्या वेळेला मोठा भेटलाय ह्याच्याकडून. नाही ट्रॅव्हल पॅक. फ्री में आले. सांगायचं सॉरी. हमारा एक आइटम गया भाई तेरे वजह से एक आइटम गया. मैं ही उठाया था ना वो. अरे पर कितना मेहनत किया है लोग ने. कितना घूमे मालूम है क्या? हीरा में कल लिया काल बेबियाना तुम्ही कल येस स्पेशली फॉर यू गर्ल थँक्यू सो अँड द थर्ड वेव. तर गाईज हे गिफ्ट याशीकडनं. तू घालते की नाही वॉच माहित नाही. सॉरी. नाईस प्लॅन सक्सेसफुल. इधर दिखा चेतन दिखा ना. वाव भाई मला माझा एक एकदम नंबर. सोलमेट चष्मा भेटलाय. है ना एकदम पर्सनॅलिटी मॅच करते हुए. येस मजा आहे भाई. है ना. शिवानी घेऊन टाकूया का ह्याला? घेऊन टाकू. चल घे. हा घातला ना sunscreen? तू ऐकत आहे का? म्हणजे तू बघत आहे का? हा जर घातला ना तुम्हाला सनस्क्रीनची गरजच नाही. नाही परमनंट गरजच नाही सोल्युशन. बिलकुल. हे बघ एवढं झालंय सनस्क्रीनची गरज नाही. इकडे तर गाडी आहे. क्रेझी. इकडे काही गरजच नाही. इथपर्यंत केस आहे. त्या माणसाने हा चष्मा का बनवला असेल? काय माहिती माहिती नाही का बनवला असणार. पण ज्यांनी हा चष्मा बनवला असेल त्यांनी काय विचार करून बनवला असेल रे? तरी काच लावली कापायची विसरला असं. काढ बाबा खूपच हे दिसत आहे. गाईज फायनली आम्ही आता बोर्डिंग करतोय. आमचा प्लेन आता अर्ध्या तासामध्ये उडणार आहे गाईज. अर्ध्या तासामध्ये. आणि इकडे मस्त हे बघा पुंटू अँड एव्हरीथिंग. लेट्स गो गाईज मसाई मारा. गाईज फायनली आमची सिटिंग अरेंजमेंट आता आमच्या बायकोंनी केलेली आहे. तर सिटिंग अरेंजमेंट अशी आहे गाईज की इकडे सगळे बॉईज बसतील. हे सगळे बॉईज बसतील आणि तिकडे सगळे आमच्या लेडीज बसतील. लेडीज हो शिवानी मॅडम त्यांना बोलवा.
सगळे बघा इकडे. आणि इकडे आमचे लेडीज बघ, लेडीज बसतील. लेडीज गँग अँड बॉईज गँग. तीन शब्द तुझ्यासाठी, 3. जस्ट शट अप. गुड. माहिती आहेत त्यांना माझे 3 शब्द. बघायचं काय चालू आहे, काय चालू आहे बघायचं, काय चालू आहे. काय चालू आहे भाई यांचं, भाई काय चालू आहे, काय चालू. काय केलं बघितलं. आमच्याकडे प्रूफ आहे. आम्ही वेट करतोय की प्लेन उडेल आणि आम्ही झोपू. काही उडतच नाहीये. 1.5 तास झाला असं चक्कर मारतोय भाई, उडणार की नाही. मारेल आता, उडी मारेल. काय किती वेळ भाई अभी लेगा. असाच फिरवतोय तो. रस्त्याचा कलर चेंज झालाय गाईस. आता मे बी उडू आम्ही. नाही मारला टेम्पर. आता रनवेवर जर आलेला आहे भाई. हे बघा आता ऍक्च्युअल रनवेवर आलोय आम्ही. आता झुपकन उडला पाहिजे. हा झुपकन. सगळं ब्लर दिसतंय. विंडो. बाय बाय मुंबई, सी यू सून. चला गाईज, आता आम्ही झोपणार आहे 6 घंटे. शिवानी ऑलरेडी झोपलेली आहे आणि पोरं पण ऑलरेडी झोपलेले आउट आहे. 6 hours. Yeah, Nicholas, Kenya. भाई केनिया आ गए भाई. इकडे घरच नाही आहे, घरच नाही आहे. फायनली गाईज इन केनिया पोहोचलो आपण. कसं वाटतं तुला फ्लाइट? मला तर फ्लाईट छान होती. मला थोडी लॉंग वाटली यार. ऑब्विसली 6 तास होती, लॉंगच होती. आता मी एक्साइटेड आहे 4 तास. बाहेर कसं असेल. 4 तास इझिली गेले, बट त्यातला 1 तास जो आहे लास्ट वाला तो खूप डिफिकल्ट गेला माझ्यासाठी. एक्साइटेड टू मच एक्साइटेड गाईज. बाहेरचं वातावरण सांगतो. आणि थंड इकडे वातावरण. गाईज दिस इज नैरोबी एअरपोर्ट. येस, आम्ही खूप कमी आवाजात बोलत आहे. आणि इकडे ऍक्च्युली क्राऊड पण खूप कमी आहेत. लाईक इकडे यायचं आहे पण मस्त आहे. सुटसुटीत एकदम एअरपोर्ट नाही. बढिया आहे ना. एक्साइटेड. हा ना, एकदम सुटसुटीत वाटत आहे. नो टेन्शन एकदम स्लो लाईफ वाटत मला इकडे. तासाचा रोड ट्रिप आहे. म्हणजे बाय बाय कार जायचंय आपल्याला, बाय रोड जायचंय. सॉरी, येस. 4 तास. मला वाटलं 1 तास. भाई पैसा मिल गया, केनिया का पैसा मिल गया. दाखवा ना शिवानी. ओ माय गॉड, नाईस. हे मस्त दिसतंय याची नोट. इथे बघ असं केनिया लिहून. केनिया लिहिलेलं आहे. केनिया शिलिंग आहे. एवढे सारे पैसे आले काय तर उडवणार आम्ही डायरेक्ट. 24,900. केनियामध्ये आल्यानंतर तुम्हाला परत इमिग्रेशन चेक करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा लागेल. तर तो तुम्ही नीट कॅरी करा. आणि इथे आल्यानंतर आता आम्ही चाललोय आमच्या बॅग्स घ्यायला आणि त्याच्यानंतर आम्ही लगेज कलेक्ट करायला. खूप शांत वाटत आहे. खूप बढिया एअरपोर्ट आहे. मस्त शांत आहे. जास्ती लोक नाही आहे. जास्त शांत आहे. मेन म्हणजे सगळ्या सुविधा आहे. लाईक करन्सी एक्सचेंज वगैरे आणि चांगला करन्सी एक्सचेंज आहे. असं काही लॉस नाही होत आहे. रेट्स चांगले आहे आणि एकदम बढिया चिल. असं वाटतं की आपण एकदम स्लो लाईफ जगतोय आता बसण्याचं ना. आणि मेन म्हणजे वातावरण खूप बढिया आहे. 17 डिग्री चालू आहे आता. आणि आता सकाळची इथे 10 वाजले. आम्ही ते बाहेर नाही गेलोय ना. आता बाहेर गेल्यावर माहिती पडणार. पण 17 डिग्री ते कॅप्टनने म्हटलं होतं. 17 डिग्री इज लाईक गुड टेम्परेचर. आणि इंडियापेक्षा हे 2.5 आवर्स आधी आहे. भाई एअरपोर्टला लँड केला एक ट्रॅजेडी झालेली आहे आमच्यासोबत. आमची एक बॅग जी आहे ती आलीच नाही आहे. आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये असणार, पण हे बॅग्स कालचे आहेत आणि या बेल्टवर पूर्ण खाली आहेत. आणि आम्हाला इथे जे लोक आहेत जे रेग्युलरली ट्रॅव्हल करतात त्यांनी सांगितलं की दिस इज अ कॉमन काय म्हणतात कॉमन थिंग की फ्लाईट्समधलं कुठल्या तुमच्या बॅगेज वगैरे मिसिंग राहिलं तर ते नेक्स्ट दिवशी येतात. की यांना असं वाटलं की नाही आता लगेज जास्त होतं ते तिथेच ठेवून देतात आणि नेक्स्ट दिवशी लगेज आणतात. तर हे सगळ्यांचं जे कालचं लगेज आहे ते इथे आहे गाईज आता. आणि एक बॅग आमच्यामधली मिसिंग आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही सगळं ते त्यांचं चालू आहे सगळं रिपोर्ट वगैरे करणं जे आम्हाला उद्या वगैरे भेटेल. बट बघूया. आणि दिस इज लाईक व्हेरी वियर्ड आहे शिवानी.
वियर्डेस्ट. आता व्हॉट इफ माझी इथनं फ्लाईट काय करत आहे, इकडे तू काय करत आहे इकडे ना ना, चक्कर आले. धूप धूप धूप. व्हॉट इफ माझी इथनं कनेक्टिंग फ्लाईट असते, व्हॉट इफ माझी 3-4 तासानंतर उद्या येऊन कोण कनेक्ट केलं असतं इथे. दिस इज सो रॉंग. म्हणजे असं नाही व्हायला नाही पाहिजे. म्हणजे ते ऍक्च्युली म्हणतात की आम्ही तुमच्या लोकेशनला आणि पाठवू what बट if स्टील माझे- यार माझं काही इम्पॉर्टंट सामान आहे हा, तिथल्या medicine असेल तर? ह्याच्यामध्ये तर मम्मी medicine पप्पा वगैरे असेल आले किंवा आणि काही गोळीचं मेडिसिन्स असेल, असेल तर काही पण असेल यार, काही पण असू शकतं. आपण याच्यामध्ये बॅग्स मध्ये ठेवतो, कारण की चेक इन मध्ये आपण सगळंच काही ठेवतो बाई. हा ना. आणि आपण ऍक्च्युअली विचार करतो की आपल्याला जेवढं कॅबिन लगेज कमी राहणार तेवढं बेटर आहे म्हणून सगळं चेकिंग पण टाकतो. आणि गाईज एक बॅग आलीच नाही आहे, एक पूर्ण बॅग आलीच नाही आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमचे ड्रायव्हर साहेब आलेले आहेत. आणि भाई काय वातावरण आहे, काय वातावरण आहे. नाईस. तर गाईज एअरपोर्टच्या बाहेर आल्याला आम्ही पहिले सिमचा जुगाड केलेला आहे. इथे टेलिकॉम मध्ये आम्हाला एक सिम भेटला आणि काय जबरदस्त डील भेटली आहे भाई. 1000 रुपीज मध्ये 1000 केनियन शिलिंग्स, राइट? केनियन शिलिंग्स 750 रुपीज इंडियन में 15 GB. ये पैकेज हमारा चेंज हो गया, अभी इसको 10 GB की जगह 15 GB मिल रहा है. बढ़िया ना. लुक में बहुत कॉस्टली था. हाँ. इधर आके लेना ही बेटर है. अरे और इंडिया में भी 2000 दिखा रहा था गाइज. हाँ, एयरपोर्ट से बाहर और भी सस्ता होगा पर हमारे लिए ठीक है. या आणि हा आहे नैरोबी एअरपोर्ट. सुंदर आणि वातावरण जबरदस्त आहे. ही कुठली? ही नाही. अरे याच्या मागे राहा, ती गाडी आहे आपली. येस, ही गाडी आहे आपली. काय मोठी दिसते. आणि ही आपली गाडी पूर्ण ट्रिपला राहणार आहे आता. मसे मारा पूर्ण याच्यामध्येच मस्त दिसणार आहे. गरगर होणार आहे. आमच्या हिरोची इथे पोस्ट देणं पण चालू झालेली आहे. बढिया गाडी मिळालेली आहे. येस, मॅचिंग ऑलरेडी. मॅचिंग ऑलरेडी. शर्टवर मी गाडी बोलवलेली आहे. आपल्याला बॅग्स ठेवायला पाहिजे बघ, बॅग्स ठेवायला पाहिजे. नाईस. बसून चेतन इथे आलाय, लँड झालाय. पहिले हे लोक सिम कार्ड घ्यायला गेले, त्या माणसाचं काम चालू होतं, त्याला विचारतो हो क्या आणि आता हा बिचारा माणूस बॅग भरतोय, याला बोलतो अंदर डालतो. माणसाला नाही. अरे पण अंडर आलतो काय यार चेतन. बॅगला व्हॉट इज दिस. आईच्या गावात हे बघा बॅग्स कशा भरत आहे आमच्या. डेंजर बॅग. एक बॅग तो लेना ही पडेगा मांडी पे. हाँ लेना ही पड़ेगा अंदर है ना जगह. भाई साहब. अरे अंदर बैग्स में भाई एक नंबर ट्रॅव्हलिंग फील कर दो, ये लो, ये भी फील कर दो जगह पे. तुमच्यासाठी घेऊन आलोय ग्लिम्सेस ऑफ नैरोबी सिटी. हे बघा, नॉर्मल आपल्याला काही वाटतंय, बढिया वाटतंय. वातावरणामुळे खूप मस्त वाटत ऍक्च्युली. काही असं स्ट्रेस नाही, एकदम हलकी लाईफ, स्लो लाईफ. जास्ती ट्रॅफिक पण नाही भाई, ट्रॅफिक पण कमी आहे इकडे. भाई बिल्डिंग बघा किती बढी आहे. वाटतं क्यूब्स लावले आहेत एकावर एक. पोरगी काय म्हणजे असं एकदम रूल करताय आज लुक मध्ये भाई. डायरेक्ट बॅडी वाटत. बॅडी मामा. बॅडी मामा. बहुत थंडी आहे भाई. आता आम्ही जावा हाऊस मधनं कॉफी घेतोय गाईस. जावा C++ जावा हाऊस. भाई सेम इंडियावाली फिलिंग येते बघा. इकडेच्या लोक कपडे वाळू टाकतात असे बाहेर. भाई साहब ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय गाईस. ट्रकचा ऍक्सिडेंट झाला आहे बघा तुम्ही. ट्रॅफिक येते. ट्रक भेटलेला आहे. ऍक्सिडेंट सुद्धा बघायला भेटलेला आहे आपल्याला नैरोबी मध्ये. फायनली आम्ही लंच साठी थांबलोय. आता माहित नाही किती वाजले. आता इकडे 4 दाखवल्या, म्हणजे अराउंड 2 वाजले असणार इंडियामध्ये. तर इथे आम्हाला गाडी थांबवली. आपलं लवकर आहे, हे लेट आहे. हा ते याच्यात 4 वाजले ना, म्हणजे आपल्याकडचा टाइम. 3-4 तास पुढे आहे. अगं ह्या वॉच मध्ये टाइम 4 झालेत ना बाळा. दिस इज इंडिया, दिस इज आपला टाइम ना. अरे गळपटलंय तुझं, तुझं. भूक लागली. चला जेवण करायला चला. तर आता इथे थांबलोय आम्ही गाईस. इकडे मला सगळं शॉपिंगचं दाखवत आहे. आता इथे लंच करायला काय माहिती मॉल आहे काय थोडा छोटा. किती जाणार इथं, लाईक वेअर टू गो. हो इकडे सगळा मेनू बघितल्यानंतर सगळ्यांनी असं डिसाईड केलेलं आहे की लेट्स गो विथ बुफे. तुम्हाला मेनू कार्ड नाही आवडलं गाईस? म्हणजे तेवढंच माहिती नाही कसं असेल. तर आता मी डिसाईड केलं की बुफे मध्ये आमच्याकडे आहे एवढे ऑप्शन्स. तो राईस वाटायचा मला आणि बाकी सगळे सूप आणि हे व्हेज. तर आता मी फटाफट लंच करून निघायचं इथनं. चला लंच करा शिवानी मॅडम. काय आहे माहिती आहे काय आहे ह्याचं नाव सांग. नाव सांग ना. नाव अरे सांग ना नाव. पालक. पालक असणार, ते मटकी असणार.
हा काहीतरी वेगळं दिसतंय भाई. हे बघा, हे मटकी वाटते. व्हॉट इज द नेम ऑफ दिस? स्पिनाच. हे पालक स्पिनाच. हे बघा मार्केट, इतके सगळं मार्केट चालू आहे. पोशाख कसं आहे यांचा? हे घेतलं ना यांनी, चादर हा, घेतली. चादर वादर घेतली बाई, थंडी लागत वाटते यांना. खाली पण हे घेतलंय. हे मार्केट आहे गाईचं, केनियाचं मार्केट. तर गाईज आम्ही आता इंडियामधनं निघाल्यानंतर आम्हाला असं वाटतं की मला 18-19 तास झाले, तरी आम्ही पोहोचलो नाही अजून इथे. आम्हाला मसाई माराला पोहोचायला ऑलमोस्ट 7 तास लागले बाय रोड. आम्ही कधीच तुम्हाला सजेस्ट नाही त्यांनी करू आम्हाला की सांगितलं की 4-5 तास लागेल, 4 तास लागले लागेल मॅक्सिमम. आम्ही आता 7 तास पासून ट्रॅव्हल करतोय. तर आणि फ्लाईट पण आहे. थोडे extra नैरोबी पैसे टू आहे. मसाई मारा ऍक्च्युअली फ्लाईट आहे. तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की तुम्ही फ्लाईटनेच या इकडे, 45 कारण की minutes बाय रोड लागतात. 7 तास गाडीमध्ये, ते पण या गाडीमध्ये असं कम्फर्टेबली तुम्हाला बसता नाही येणार. म्हणजे बऱ्याचशा हालत डुलत, इथे पण आम्ही नाही, हालत डुलत आता तर आम्ही ऑफ रोडिंग आहोत. करतोय. आम्ही मसाई माराला पोहोचलो. आता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जातोय स्पेशल. आणि आज आम्ही फक्त ट्रॅव्हलच केलाय बेसिकली ट्रॅव्हल केलेलं आहे. तर फ्लाईटने आला तर थोडं बरं राहील ना. ऑब्विसली आता 45 मिनिट्स मध्ये पोहोचाल तुम्ही, तर तुम्ही तुमचा डे कसा प्लॅन करू शकता. आमच्या सोबतच कॅम्प पण झाला गाडीचा. गाडी Actually वगैरे आम्हाला वेगळी जी दाखवली आम्ही आणि बुक केली होती ती वेगळीच गाडी आलेली आहे, थोडीफार वेगळी गाडी आलेली आहे. फायनली हे आहे मसाई मारा. बहुत खराब आहे आणि येस, म्हणजे असाच असतो रस्ता जंगलामधला. बट येस, हाऊस द जोश गाईज. हाऊस द जोश. ये लो, इसका चेहरा देख इसका, यश का. ठीक है भाई, ठीक है. चेतन, हाउस द नहीं है, जोश. मेरा बहुत लो है. लो तो है. मेरे को ये रोड जर्नी पसंद ही नहीं है भाई. ठीक आहे ना. पसंद ही अभी नाही आता जायच्या वेळेस आम्ही बघू की आम्हाला प्लेननी जर मिळत असेल 45 मिनिट्स मध्ये जर आम्ही तिकडे पोहोचत असू तर आम्ही तेच. म्हणजे आता तरी आम्ही विचार करत होतो की आता आम्हाला मोटिवेशन आहे मसाई माराला जाऊन ते सगळे अॅनिमल्स वगैरे बघायचं, पण झाल्यानंतर काय कसं ट्रॅव्हल करणार. तर त्याच्यापेक्षा बेटर आहे की जाताना आम्ही थोडंफार फ्लाईटचं वगैरे बघू. आता पटकन हॉटेल आलं पाहिजे. तुम्हाला मस्त हॉटेलचा हे पण दाखवू आम्ही, हॉटेल कसं आहे काय आहे. हे बघ, जिराफ जिराफ. ओ माय गॉड, अबे तुम्हाला ब्लॉक करतो. नाईस, काय सुंदर दिसतंय ना. स्पॉटेड. किती ब्युटिफुल. वेलकम टू मसाई मारा. वेलकम, खरंच वेलकम टू मसाई मारा. वेलकम टू मसाई मारा गाईज. वेलकम टू मसाई मारा. फायनली थोडा सगळ्यांचा जोश आलाय वापस, सगळ्यांचा जोश वापस आलाय आता फायनली. फर्स्ट डे के लिए आई थिंक नाउ द मूड इज अ लिटिल बेटर. लिटरली मस्त दिसतोय. फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहे इथे आमच्या लोकेशनवर, आणि दिस इज अवर रिसॉर्ट फॉर मसाई मारा. छान वाटते ना. मस्त आहे लाइटिंग्स वगैरे ना, एकदम कोझी लाइटिंग वाटतंय. जी माहिती तुला काय इथं प्राणी वगैरे आले राहते. आपणच प्राणी अरे, कोणता प्राणी. नाईस. गर्ल्स बघा किती खुश आहे. गर्ल्स बघा किती खुश आहे गाईस. येस. द जर्नी वॉज माय गॉड. पण आता थोडं बेटर वाटतं ना. आता मस्त वाटतंय. आम्ही फ्लाईट केली असते. फ्लाईटच पाहिजे भाई, जाताना फ्लाईटच करूया. तर गाईज रूम तर बऱ्यापैकी चांगली आहे. वॉशरूम वगैरे क्लीन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तर हेच असते की वॉशरूम क्लीन पाहिजे. आणि मी सगळ्या रूमचे लाईट्स लावलेले आहे. आता तर चांगलं वाटत आहे. आणि हा हिरो बघा झालं. सर काढा चष्मा वगैरे. आता आम्ही इथे बॅग्स वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहे. मेन गोष्ट म्हणजे चार्जिंग ठीक आहे, चला इथे नाही आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण येस छान आहे, म्हणजे आहे बऱ्यापैकी. तुला कसं वाटली रूम? चार्जर मोस्टली आपली लागलाय, आपल्याला युनिव्हर्सल चार्जरची गरज नाही. अरे नाही पडत. आपण कितीदा युनिव्हर्सल ट्रिप केलाय आउट ऑफ इंडिया. याचा फोटो इथे का आहे मला कळलं नाही. मला भीती वाटेल रात्री. वा शिवानी वा, भीती वाटेल तर का रूम मध्ये थोडी पाहिजे यार फोटो आहे ना फोटो. तो, लक्षात घे फोटो आहे तो. काय तरी पण यार फोटो पासून भीती वाटेल तुला.
सिंह लावलेला आहे तिकडे. च्या गावात हे तर बघितलेच ते नाही तिकडे पक्षीला तिकडे झोपतो त्या पक्षीकडे. हो मी पक्षीकडेच बॅग ठेवली बघ पहिले मी तेच बघितलं सेफ. चला आता पटकन फ्रेश चला, होऊ चला, आणि fresh मग होऊ नंतर मग दाखवू. भेटायचं आहे लवकर फ्रेश होऊन. चला चालेल गाईस सगळी तयारी करून आम्ही कुठे आलेलो आहे? आम्ही आलेलो आहे डिनर करायला आता. आणि डिनर साठी स्पेस पहिले दाखवतो तुम्हाला. इतका मोठा स्पेस आहे, इतका मस्त मस्त सगळे लोक करत आहे. आणि आता शिवानी सांगली काय काय आयटम्स आहेत. पहिले नाही माहित काय आहे काय हे तर पहिले खजूर दिसतंय मला. हा तिळाचा लाडू आहे हे सगळे Pastries वगैरे. शिवानी काय वाटतंय पण हे तुला? काहीतरी फ्रूट आहे तुझं नाव लिहायला पाहिजे हे यार. खरबूज आहे का इथे काहीतरी पेस्ट्रीज आणि हे सगळं दिलंय. खरबूज तिच्या तिळाचा लाडू आहे बघ हा तिळाचा दाखवला ना मी. अरे तिळगुळ आहे तिळगुळ तिळगुळ घे आणि गोड गोड बोल उद्यास ना. नक्की आहे ना. आणि फ्रुट्स वगैरे आहेत. आपण फ्रुट्स वर डायरेक्ट मैंगो तेजस भैया डायरेक्ट फ्रुट्स पे आ गए. भाई तुम्ही हे मैंगो है हे पहिले सगळ्यांनी- खाने का तो ले. या सगळ्यांनी हे बघितलं मेन्यू आता फ्रुट्स घेते म्हणजे मेन्यू हा चांगला नाही म्हणजे मेनू पहिले बघा तरी ऍटलीस्ट. हे बघ ना शिवानी इथं डिझाईन तर बघ कशी आहे. असं फिरवायचं डायरेक्ट त्यांना. गाईस तुम्हाला जे लागतं ते असं फिरवायचं आणि भेटेल तुम्हाला. हे सगळं नॉनव्हेज आहे हो का? हे बघ हे मला व्हेज वाटत हा बीटरूट हे व्हेज आहे खूप सारे आयटम आहे भाई, खूप सारे आयटम आहे. आणि त्याच्यानंतर काय इकडे पण त्यांनी ठेवलेलं आहे लाईव्ह काउंटर. हो इकडे पण त्यांनी नॉनव्हेज ठेवलेलं आहे. प्रॉन्स वगैरे वाटतं मला हे हो सगळे प्रॉन्स वगैरे ठेवले आहेत, नूडल्स ठेवलेले आहेत. हे लाईव्ह काउंटर आहे बेसिकली आहे ना, नॉनव्हेज प्लस व्हेज वाला. मेन कोर्स मध्ये इकडे सगळं ठेवलेलं आहे. अंडा करी पण दिसतंय, चपाती पण दिसतंय, कोकोनट राईस पण दिसतंय. पास्ता हे तर घ्यायचं का, प्लेट घ्यायची का? हो मला एवढं काही वाटत नाही चांगलं जेवण बघू आता ऑप्शन्स नाही वाटत आहे चांगले एवढं सगळं ऑप्शन्स आहे, ते काय ऑप्शन नाही वाटत तुला? नाही वाटत आहे ऑप्शन्स बघू आता तर काही ताटा सजलेले आहे. आता इकडे फ्रूट सुद्धा आणलेले आहेत खायला. एवढं सजलंय की काय आवडलं तुला? मजाच नाही काय खायचं काय 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 आवडलं तुला? नूडल्स मागितले आता काय मी आवडलं veg तुला? वर. मला नूडल्स आहे नूडल्स कडनं होप आहे का तुला? होप आहे. तुला काय आवडलं? भेंडी नाही. भेंडीज नाहीस. तुला काय आवडलं रे? मला फेनेल सूप. सूप घेतलंय तू? मला ते बघूनच नाही आवडलं. नेहा तुला काय आवडलं? कोकोनट राईस Nice. आणि तिळाचे लाडू आहे तिळाचे लाडू. लाडू इकडे यांचा फुटबॉल खेळणं चालू आहे. हो किस्सा गोल मारा, नेहाने मारा क्या? नाईस. आणि हा फुटबॉल गेम खराब असल्यामुळे आम्ही तेजस आणि मी पूलचा वेट बघतोय. नाईस. चलो लेट्स गो गाईज, लेट्स गो, लेट्स गो गाईज. नहीं मारेगी नहीं मारेगी नहीं जाएगा नहीं जाएगा. शिवण तू ऑफिस मध्ये खेळता का ग हे? ऑफिस मध्ये आणि शिवानीचा जेव्हा कॅमेरा चालू असताना तेव्हा काहीच जात नाही. आणि मग आणि जसा कॅमेरा बंद केला तसा मारला तिने. कॅमेरा बंद केला एक मारलेला आहे. आता तुमचं काय झालेलं आहे? आता स्ट्राईप झालाय तुमचे ना? तर गर्लचे झाले काही स्ट्राईप आणि आमचे झाले सॉलिड. बॉईज वर्सेस गर्ल हा गेम चालू झालेला आहे आता. ओ माय गॉड माझी बायको एकदम गुड शॉट. हा शिवानी गुड शॉट. तू का थांबले? कुठलाच जाणार नाही. प्रयत्नाशी परमेंट शॉट. नाईस. गेला रे. हो येल्लोवर फोकस, येल्लोवर फोकस. लेट्स गो बायको, लेट्स गो. ओ हगेंद्र बाबू. गुड माझा गेला तरी एक तरी तुमचा कुठला गेला गुड शॉट, गुड शॉट. आम्ही यांना हे देतोय. त्या पोरेनी जी फर्स्ट टाइम खेळत त्याने जिंकवलंय. वाव नाईस नाईस. जबरदस्त. गुड गेम, गुड गेम. परत एकदा. कोई तो लास्ट के दो मारने को और वापिस, लास्ट वापिस के एक दो में क्योंकि हगेश ने बहुत ज्यादा हगा है हगेश मत अभी क्या खेल रहा है तू? हाँ, पूरा गेम में खेला नहीं तू यार. अभी थोड़ा रस से निकाला अभी थोड़ा रस. अभी थोडासा प्रॅक्टिस करते आपण. तर गाईस आता सगळे आपल्या आपल्या रूम मध्ये गेले आणि आम्ही आज लवकर झोपायचा विचार करतोय. इकडे तुम्हाला आता माहितीये तुम्हाला माहिती इथनं असा आवाज येत आहे असे काहीतरी भुंकायचा काहीतरी याचा ऊ ऊ असा आवाज येत आहे बाई आणि खूप मस्त आवाज फाटत आहे आमची तर येतोय. इथून 1 किलोमीटरवर जिराफ, हत्ती, डिअर हे सगळे प्राणी होते आणि खूप भारी वाटत आहे इकडे. आणि आपण आता दरवाजा खिडक्या लावल्या आहे ना सगळ्या हा सगळं लावलेलं आहे. मला खूप भीती वाटत आहे खूप अति काही नाही जास्त होत भीती ग, वाटत आहे काही नाही.
सगळं झालेलं उद्या आहे. सकाळी आमचं 6 वाजता हे सफारी 6 आहे. वाजता रिपोर्टिंग आहे आमची. येस, आणि मला उद्या सकाळी उठून पर्सनल साठी शूट करायचं आहे. जे मी वेअर करते ते सगळं करायचं आहे. नंतर मला आता चेतनला उद्या जे रील्स काढायचे आहे ते मला त्याला समजून सांगायचं आहे की काय काढायचं, नाही तर वेळेवर मग ते होत नाही. म्हणून आता मला काम आहे की कुठले रील अर्धे काढले असं ते चेतनला समजून सांगणे, नंतर झोपणे, त्याच्यानंतर उद्या सकाळी उठून परत रील काढणे पर्सनल पेजसाठी आणि कपल पेजसाठीचा एक तो ठीक आहे बोलते तुझं नंतर. बट खूप सगळे कामं आहे, कारण की असं वाटतं की झालं पाहिजे, सगळं छान झालं पाहिजे. एवढं दूर आलो आहे, सगळं मस्त कॅप्चर झालं पाहिजे. तर येस, तर आजचा हा व्लॉग मस्त म्हणजे इथे पोहोचायचा व्लॉग होता, पण आता ज्याच्यासाठी आम्ही आलोय तो ऍक्च्युअल उद्याचा व्लॉग आहे. उद्याच्या Yes. व्लॉग मध्ये सगळे अॅनिमल्स आम्हाला एकदम जवळून बघायला भेटणार आहे. मे बी गाईज, मला सॉरी मी तुला कट करत आहे. मे बी आम्ही तुम्हाला रस्त्यामध्ये सांगितलं, तुमचं म्हणजे बरोबर आवाज आला असेल नसेल आला, बट आमची चुकी हे झाली की आम्ही केनियावर उतरलो फ्लाईटनी आणि नंतर केनियावरनं मग नैरोबी. नैरोबीला उतरलो आणि मग नैरोबीवरनं बाय रोड आलो आम्ही, आणि त्याच्यामुळे आम्हाला 6 तास एक्स्ट्रा लागले. 7 तास. ते बोलले होते आम्हाला बुकिंग करायच्या आधी की 4 तास फक्त तुम्हाला बाय रोडने लागेल, बट आम्हाला लिटरली 6-7 तास लागले इथे यायला. तर ते खूप जास्त हेक्टिक, म्हणजे 6 तासाची पहिले फ्लाईट, मग 7 तासाचं परत ट्रॅव्हल, म्हणजे आजचा दिवस फुल ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आणि उद्या परत जीपमध्ये ट्रॅव्हलच करायचं आहे. तर जर तुम्हाला यायचं असेल आणि तुम्ही प्लॅन करत असणार तर आम्ही सजेस्ट करू तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट नैरोबीला उतरा. नैरोबीवरनं मसीमाराची डायरेक्ट फ्लाईट आहे नाही मसई माराची, तर मग तुम्ही डायरेक्ट नैरोबीवरनं मसई माराची फ्लाईट घ्या. फक्त 45 मिनिट्समध्ये तुम्ही इथे पोहोचून जाणार आणि तुमचा वेळ वाचेल, जेवढा आम्हाला वाचला, कारण की खूप कंटाळा आला, खूपच कंटाळा आला. धूळ, ट्रॅफिक खूप होतं. तर गाईज उद्याचा व्लॉग ज्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे तो व्लॉग असणार आहे, म्हणजे सगळ्यांना जवळून आम्ही बघू. तर त्या व्लॉगसाठी आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत. स्टे ट्यून फॉर दॅट व्लॉग. आता पटकन झोपायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला Subscribe नवीन करा. असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्लॉग्स बघत राहा आणि प्रेम करत राहा. आता खूप जास्त थकलोय. चला, गुड नाईट. गुड नाईट.